मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2000 मतदान केंद्रांवरती पाळणाघरांची सोय, पाणी आणि ज्यूसची देखील सुविधा मिळणार. शिक्षकांना आठवड्यातून 2 दिवस निवडणुकीचं काम, ही निव्वळ धूळफेक असल्याचं म्हणत शिक्षकांकडून संताप व्यक्त. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील 299 परीक्षांच्या तारखा जाहीर, 2 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार. मध्य आणि हार्बर रेल्वेवरती रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक, काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबानं धावणार. कल्याण शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग, येत्या महिन्याभरात काम सुरू होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच पदभरती, सुरक्षा अधिकाऱ्यांची 1400 पदं भरणार. मुंबईमध्ये उन्हाचे चटके वाढताच विजेची मागणी वाढली, वीज मागणीनं जवळपास 3100 मेगावॅट टप्पा गाठला. मेट्रो 9 मार्गिकेवरती एका रात्रीत 22 गर्डरची उभारणी, मार्गिकेवरील स्थानकांच्या कामांनाही गती. काळबादेवी वस्तीतील सोने चांदी गलाई व्यावसायिकांच्या 12 भट्ट्या महापालिकेनं काढल्या, घातक वायू वातावरणात सोडल्यानं कारवाई. म्हाडाकडून 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव जाहीर, दलालांपासून सावध राहण्याचं म्हाडाचं आवाहन. दहावीचा पेपर सुरू असताना बीडच्या चंपावती महाविद्यालयाबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी, अपुऱ्या बंदोबस्तामुळे हुशारांना नाहक त्रास. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचं काम अखेर मार्गी, बाबुर्डे येथील उपकेंद्राचं उद्या उद्घाटन. सांगलीतील पाणीपुरवठा विस्कळीत, खासदार संजय काका पाटलांकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती. पतसंस्थेच्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवत 39 लाखांची लूट, बीडच्या अंबेजोगाई शहरातील घटना, टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात. बदलापूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या कोचला भीषण आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आणि पाण्याच्या शोधात विहिरीमध्ये पडून हरणाचा तडफडून मृत्यू, बीडच्या वडवणी तालुक्यातली घटना.